नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.3 शिकणार आहोत. यामध्ये आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स, डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूलने कशी सोडवता येतात हे अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट पाहण्याआधी आपण डिटर्मिनंट म्हणजे काय किंवा क्रॅमर्स रूल कसा वापरायचा हे समजून घेऊयात. आता डिटर्मिनंट म्हणजे काय बघा. डिटर्मिनंट नेहमी असा दर्शवला जातो ए बी सी डी. इथे ए बी ही एक रो आहे, नंतर सी डी ही दुसरी रो आहे, त्यानंतर ए सी हा एक कॉलम आहे, बी डी हा दुसरा कॉलम आहे. बघा डिटर्मिनंट कसा असतो ए बी सी डी. आता यामध्ये हे जे आडवे आहेत म्हणजे ए बी हे एका रो मध्ये झाले, हा झाला रो 1 आणि सी डी ही दुसरी रो झाली. ठीक आहे, ही झाली रो 2. आता ए सी हा एक कॉलम आहे, कॉलम म्हणजे उभे आणि रो म्हणजे आडवे. मग आता ए सी हा एक कॉलम झाला, याला C1 म्हणायचं. बीडी हा दुसरा कॉलम झाला, C2 झाला. आता पहा इथं रोज किती आहेत रे 2 आणि कॉलम पण किती आहेत 2, म्हणजेच याची डिग्री झाली 2. या डिटर्मिनंटची डिग्री आहे 2. समजा इथे जर 3 रो असते आणि 3 कॉलम असते, म्हणजे समजा इथेच ए बी सी डी ई एफ जी एच आय असं जर डिटर्मिनंट असता तर पहा इथे रो किती आहे रे 1 2 3 3 रो बरोबर, आणि कॉलम किती आहे 1 2 3 म्हणजे 3/3 रो कॉलम अशी याची डिग्री दाखवली होती. इथं काय लिहिणार आपण 2/2. ठीक आहे. आता जशी याची डिग्री 2 आहे, कारण का 2 रो आहेत 2 कॉलम आहेत, तशी याची डिग्री किती येणार आहे 3. ठीक आहे, कारण का यामध्ये 3 रो आहेत 3 कॉलम आहेत. आता डिटर्मिनंट म्हणजे काय तुम्हाला समजलं. डिटर्मिनंट नेहमी 2 लाईनच्या मध्ये दर्शवला जातो. त्यामध्ये जे रो असतात ते लिहायचे, जे कॉलम असतात ते दाखवायचे आणि त्याची डिग्री काय असते हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पहा या डिटर्मिनंट वर फिक्स 2 मार्क्सचा क्वेश्चन पेपरला विचारला जातो. मग तो क्वेश्चन कसा असतो तर क्वेश्चन असतो सॉल्व द फॉलोइंग डिटर्मिनंट. म्हणजे काय, हा डिटर्मिनंट आपल्याला सोडवायचा असतो. मग आता डिटर्मिनंट नक्की एक्झॅक्ट सोडवायचा कसा हे आपण बघूयात. 2/2 चाच डिटर्मिनंट आपल्याला पेपरला विचारला जातो. 10वी मध्ये फक्त एवढाच आहे, त्यानंतर 11वी 12वीला 3/3 चा डिटर्मिनंट आहे. मग आता 2/2 चा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा हे आपण पाहूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तिरकस गुणाकार, बाकी काहीच नाही, आणि त्यांची वजाबाकी करायची. म्हणजे काय ए गुणिले डी वजा बी गुणिले सी एवढंच करायचंय, बाकी काहीच नाही. समजा आपण उदाहरण पाहूयात. बघा 2 4 6 8 असा एक डिटर्मिनंट तुम्हाला दिलाय आणि सोडवायचा आहे. काहीच करायचं नाहीये. काय करायचं, पहिला एक कंस करायचा, मध्ये वजा साइन द्यायचं, दुसरा एक कंस करून घ्यायचा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 2 गुणिले 8 हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये येणार, मध्ये वजा चिन्ह तसंच. यांची जी चिन्ह असतात ती त्यांना देऊन टाकायची. नंतर 4 गुणिले 6. आता काय करायचं, फक्त हे सोडवायचं. 2 गुणिले 8 किती होतं 16, मध्ये चिन्ह वजा. 4 गुणिले 6 किती झालं 6 चोक 24. 16 वजा 24 वजा अधिक, वजा अधिक काय होतं रे वजा होतं बरोबर. 24 मधून 16 गेले, किती शिल्लक राहणार आहे 8, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 24 मोठा आहे त्यामुळे चिन्ह आलंय याला वजा. म्हणजेच काय, ह्या डिटर्मिनंटचं उत्तर आलेलं आहे वजा 8. एवढाच प्रश्न आपल्याला 2 मार्क्सला पेपरला विचारला जातो. फिक्स क्वेश्चन आहे, त्यामुळे डिटर्मिनंट समजून घ्या आणि तुमचे 2 मार्क्स पेपरचे आत्ताच फिक्स करा. ठीक आहे. आता यावरील अजून काही एक्झाम्पल आपण पाहूयात. डिटर्मिनंट दिलाय -8 -3 2 4. नेहमीप्रमाणे काय करायचे 2 ब्रॅकेट करून घ्यायचे, मध्ये चिन्ह वजा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन -8 गुणिले 4 त्याचे चिन्ह सकट त्याला घ्यायचा. -8 गुणिले 4 मध्ये साइन वजा तसंच, नंतर वजा 3 गुणिले 2 असं आधी, त्यानंतर असं वजा 3 गुणिले 2. पहा हा क्रम चुकवायचा नाही. बरेचसे विद्यार्थी काय करतात, आधी इकडचे मग पहिले लिहितात, नंतर वजा साइन, नंतर इकडचे घेतात. असं करायचं नाही, क्रमानुसारच डिटर्मिनंट सोडवायचं आहे, लक्षात ठेवा. मग आता वजा 8 गुणिले 4. आता हे कसं सोडवणार आपण, क्रिया तर काय गुणिले, मग 8 चोक किती होणार 32, आणि गुणाकारामध्ये वजा याचं चिन्ह अधिक, मायनस प्लस काय होतं गुणाकारामध्ये मायनस चिन्ह येतं बरोबर, त्यामुळे -32. आता मायनस चिन्ह तसंच. आता मध्ये पहा 3 दुने 6 6 आणि मायनस प्लस चिन्ह काय येणार रे मायनस येणार. आता हे सोडूयात. -32 तसाच, मायनस मायनस गुणाकारामध्ये काय होतं प्लस चिन्ह येतं, आणि 6 तसाच राहणार. मग आता मायनस प्लस काय होणार मायनस होणार, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर. मग 32 मधून 6 गेले, किती राहतात शिल्लक 26, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा, त्यामुळे याचं उत्तर आलेलं आहे वजा 26. म्हणजेच काय डिटर्मिनंट n बरोबर वजा 26. आता आणखी एक एक्झाम्पल पाहूयात.
आता यामध्ये रूट दिलेत, ठीक आहे. मग रूट दिलेत म्हणून लगेच घाबरून जायचं नाही, अतिशय सोपं आहे. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे, त्याच पद्धतीने आपण हे सोडवणार. मग पहिलं काय करायचं रे, 2 ब्रॅकेट करून घ्यायचे, मध्ये चिन्ह वजा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्यांचं आणि ह्यांचं, बरोबर. म्हणजेच काय होणार, 2√3 गुणिले काय असतं 3√3 मध्ये चिन्ह वजा, तसंच नंतर 9 गुणिले 2. आता हे फक्त आपल्याला सोडवायचंय. मग यांचा गुणाकार कसा करायचा, बाहेरच्याचा गुणाकार बाहेरच्याशी आणि रूट मध्ये जे आहेत त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजेच काय, 2 गुणिले 3 किती येणार रे, 6 आणि वर्गमुळामध्ये 3 गुणिले 3 किती होणार, 9 वजा 9 गुणिले 2 18. मग आता 6 स्क्वेअर रूट 9 किती आहे रे, स्क्वेअर रूट 9 3, बरोबर, -18. म्हणजेच काय, 3 चा वर्ग 9 आहे, त्यामुळे 9 चं स्क्वेअर रूट काय येतं, 3 येतं. मग आता पुढे सायत्रिक 18, 18 वजा 18 बरोबर, 18 वजा 18 0. म्हणजेच या डिटर्मिनंटचं उत्तर आलेलं आहे 0. लक्षात येत आहे, ठीक आहे. आता डिटर्मिनंट म्हणजे काय असतो, तो कसा सोडवायचा हे तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल. यावर 2 मार्क्सला हमखास क्वेश्चन पेपरला विचारला जातो. आता क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल कशासाठी वापरायचा, क्रॅमर्स रूल किंवा याला म्हणतात डिटर्मिनंट मेथड. कारण का, डिटर्मिनंट वापरून आपण हे सोडवत असतो. मग आता डिटर्मिनंट मेथड वापरून किंवा क्रॅमर्स रूल वापरून सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण कसे सोडवू शकतो. सोडवायचे म्हणजे काय, तुम्हाला 2 इक्वेशन दिलेले असणार, बरोबर. समजा ती 2 इक्वेशन्स काय असतात, ax प्लस by इक्वल टू c. याच फॉर्म मध्ये इक्वेशन्स हवेत. आपण मागेही पाहिलं होतं, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवताना पहिली मेथड इलिमिनेशन मेथड, त्यावेळेस पण इक्वेशन अशाच फॉर्म मध्ये हवेत. नंतर ग्राफिकल मेथड, त्यावेळी पण अशाच फॉर्म मध्ये हवेत, बरोबर. ax प्लस by इक्वल टू c. क्रॅमर्स रूल मध्ये पण इक्वेशन नेहमी अशाच फॉर्म मध्ये हवेत. म्हणजे काय, एक्स वाय आणि त्यानंतर कॉन्स्टंट इक्वल टूच्या इकडं, ठीक आहे. मग ax प्लस by इक्वल टू c हे एक इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन असेल ax प्लस by इक्वल टू c. आता इथे क्रॅमर्स रूल मध्ये आपण समजा पहिल्या इक्वेशनच्या कोएफिशियंटला म्हणूया a1 b1 c1 आणि दुसऱ्या इक्वेशनच्या कोएफिशियंटला म्हणूया a2 b2 c2. आता क्रॅमर्स रूल वापरतानाच आपण a1 a2 b1 b2 c1 c2 असं का घेतलं हे आपण पाहूयात. बघा, क्रॅमर्स रूल वापरताना सगळ्यात आधी काढायचा असतो d. मग d मध्ये डिटर्मिनंट येतो, त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू असतात a1 a2 आणि हा दुसरा कॉलम b1 b2, ठीक आहे. हा डिटर्मिनंट सोडवायचा आणि d ची जी काय व्हॅल्यू येते ती काढायची. त्यानंतर dx म्हणजे काय, x चे कोएफिशियंट इथे वगळायचे. आता बघा, dx कसा काढायचा, हा b1 b2 आहे ना, तो तसाच ठेवायचा आणि x च्या कोएफिशियंट ऐवजी टाकायचे इथे c1 c2, ठीक आहे. dx निघाला तुमचा, हा फक्त डिटर्मिनंट सोडवायचा, dx ची किंमत काढायची. त्यानंतर dy. आता dy काढताना काय करायचं, y चे जे कोएफिशियंट आहेत ते काढून टाकायचे, x चे तसेच ठेवायचे. म्हणजेच a1 a2 तसंच राहणार, y च्या कोएफिशियंट ऐवजी येणार c1 c2, ठीक आहे. आता हे तिन्ही काढून झाले, डिटर्मिनंटने सोडवायचे, ठीक आहे. हे तिन्ही काढून झाल्यानंतर आपल्याला किमती काढायच्या असतात x आणि y च्या. मग x साठी फॉर्म्युला असतो dx भागिले d. म्हणजे काय, ह्या डिटर्मिनंटची जी किंमत येईल ती भागिले d ची जी किंमत असेल ती, आणि y बरोबर असतं dy भागिले d. म्हणजे या डिटर्मिनंटची जी किंमत येईल ती भागिले d. इथे तुम्हाला x आणि y च्या किमती मिळून जातात, म्हणजेच तुमचं सोल्युशन मिळून जातं. हा क्वेश्चन पेपरला 3 मार्क्स फिक्स विचारला होतो. क्रॅमर्स रूलवर आधारित फिक्स क्वेश्चन पेपरला असतो म्हणजे असतो आणि अतिशय सोपा. तिन्ही मेथड पैकी सगळ्यात सोपी पद्धत ही आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवण्याची. आता पहा, d dx dy हे जे डिटर्मिनंट आहेत हे लक्षात कसे ठेवू शकता तुम्ही. d काय असतो बाबा, पहिले a1 a2 b1 b2 हे 2 कॉलम दिसतात ते. नंतर dx, ज्यावेळी आपण dx काढायला येतो त्यावेळी x चे जे कोएफिशियंट असतात ते काढून टाकायचे, y चे तसेच ठेवायचे. म्हणजे b1 b2 तसाच ठेवला आणि a1 a2 च्या ऐवजी काय टाकायचं रे, c1 c2 म्हणजे कॉन्स्टंटचे कोएफिशियंट. आता dy करताना काय करायचं, a1 a2 तसंच, फक्त y चे जे कोएफिशियंट आहेत b1 b2 त्याच्या ऐवजी काय टाकणार आपण इथे, कॉन्स्टंट, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा दुसरी एक पद्धत तुम्हाला सोपी सांगते लक्षात ठेवायला. बघा, a1 a2 हे 3 रो आहेत तुमचे, b1 b2 नंतर c1 c2, ठीक आहे. याला म्हणायचं र म न, ठीक आहे, र म न. आता हा जो क्रम आहे तो कसा येतो ते बघा. इथे काय रे, र, नंतर इथे काय म, इथे काय न, र म न, म र न.
म्हणजेच जर तुम्हाला कन्फ्युजन झालं तर तुम्ही डायरेक्ट असं पण लक्षात ठेवू शकता A1 A2 म्हणजे र, B1 B2 म्हणजे म, C1 C2 म्हणजे न. मग डिटर्मिनंट घेताना क्रम कसा वापरायचा? र म न म र न. डायरेक्ट लक्षात ठेवा र म न म र न. म्हणजेच र म हा झाला तुमचा डी, नंतर न म हा झाला तुमचा dx आणि र न हा झाला तुमचा dy. आता पहा र म म्हणजे काय येतो? A1 A2 B1 B2 बरोबर, हा झाला तुमचा डी. नंतर dx न म्हणजे कोण? C1 C2 म म्हणजे कोण? B1 B2. नंतर र न dy र A1 A2 आणि न C1 C2. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता रमन मरण. किंवा डी लक्षात ठेवा A1 A2 B1 B2 असतो. dx करताना फक्त x चे कोएफिशियंट काढून टाकायचे, त्याऐवजी कॉन्स्टंट टाकायचे आणि y चा डिटर्मिनंट सोडवताना y चे कोएफिशियंट काढायचे, कॉन्स्टंट टाकायचे. अशा प्रकारे जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल, रमन मरण एकदम बेस्ट आहे, ती पद्धत तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपण स्टेप्स एक्झॅक्ट पाहून घेऊयात. राईट गिव्हन इक्वेशन्स इन द फॉर्म ax प्लस by इक्वल टू c. हे आपल्याला माहिती आहे, तिन्ही मेथड सोडवताना नेहमी इक्वेशन्स याच फॉर्म मध्ये असायला हवेत, ax प्लस by इक्वल टू c. त्यानंतर आपण कशाच्या व्हॅल्यू काढतो? d, dx आणि dy बरोबर. मग d, dx, dy तुम्हाला सांगितलेत कसे काढायचे ते, रमन मरण लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय. मग एक्स ची व्हॅल्यू म्हणजे काय असतं? dx भागिले d आणि y ची व्हॅल्यू म्हणजे काय असतं? dy भागिले d. फक्त या स्टेप्स वापरायच्यात आणि 3 मार्क्स घेऊन जायचे. आता प्रॅक्टिस सेट कडे वळूयात. पहिलं एक्झाम्पल बघा. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. 2 लाईन दिसतात आहेत, त्याच्या आत दिसते म्हणजे हा काय सोडवायचा? तुम्हाला डिटर्मिनंट सोडवायचा आहे. तुम्हाला कळलं पाहिजे, ठीक आहे. आता पहा, यांनी ब्रॅकेट दिलेले नाहीयेत, तुम्ही तुमच्या सोयीसाठी करू शकता किंवा नाही केले तरी चालतील. 3 गुणिले 5 येणार आहे ते बरोबर. मध्ये चिन्ह वजा तसंच, नंतर 2 गुणिले 4. हे असं दाखवायचं नाहीये तिथं, तुम्हाला फक्त समजण्यासाठी सांगितलंय. मग 3 गुणिले 5 किती येतं रे? 15. वजा चिन्ह तसंच, 2 गुणिले 4 8. 15 वजा 8 किती होणार? 15 तून 8 गेले 7 राहिले, ठीक आहे. म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे 7. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, त्यामुळे प्लस चिन्ह येणार. फक्त या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्यात. अशा टाईपचा क्वेश्चन 2 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. किंवा फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स असा. आता हे कसं सोडवणार आपण? सगळ्यात आधी काय करायचं रे? 2 ब्रॅकेट करून घ्यायचे, मध्ये चिन्ह वजा बरोबर. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन, -1 इंटू 4 मायनस तसाच 7 इंटू 2. तिरकस गुणाकार करायचा. मग -1 इंटू 4 गुणाकार करायचा. 4 एके 4. गुणाकारात मायनस प्लस चिन्ह काय येतं रे? मायनस. मध्ये मायनस चिन्ह तसंच. 7 दुने 14. आता वजा वजा मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. 14 अधिक 4 किती येतं? 18. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय याला? मायनस. म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे -18. सोपं आहे की नाही? 2 मार्क्स फिक्स. आता पुढील क्वेश्चन सोडवताना काय करायचं? 2 ब्रॅकेट करून घ्यायचे, मध्ये चिन्ह वजा. मग तिरकस गुणाकार 5 गुणिले 0 बरोबर. मध्ये चिन्ह वजा तसंच, 3 गुणिले वजा 7. मग 5 गुणिले 0, शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं उत्तर काय येतं रे? 0. वजा 3 गुणिले वजा 7. 7 त्रिक किती येतं? 21. आणि वजा अधिक चिन्ह काय येतं गुणाकारामध्ये? मायनस येतं बरोबर. मग आता 0 मायनस मायनस काय होतं? प्लस. लक्षात घ्या, इथे काहीच नाही म्हणजे काय असतो? 1. आणि ह्यांच्यामध्ये चिन्ह काय असतं? नेहमी गुणिले. मग गुणाकारामध्ये क्रिया काय होते? गुणाकार. मग 1 गुणिले 21 21 होणार. आणि मायनस मायनस चिन्ह काय येणार? प्लस. चिन्ह व्यवस्थित पाहिजे आहेत. चिन्हांचे नियम तुम्हाला माहित असतील. बेरीज किंवा वजाबाकीमध्ये आपण एकदा पाहूयात. बेरीज किंवा वजाबाकीमध्ये काय असतं? मायनस मायनस प्लस प्लस ज्यावेळी सेम चिन्ह असतात त्यावेळी नेहमी बेरीज असो किंवा वजाबाकी असो यांच्यामध्ये ह्यांची नेहमी काय करायची? बेरीज करायची. आणि वेगळी चिन्ह असतील मायनस प्लस प्लस मायनस तर ह्यांची काय होते? वजाबाकी होते. कधी? ज्यावेळी बेरीज वजाबाकी असते तेव्हा. म्हणजे समजा उदाहरण पहा, मायनस मायनस कसं सोडवणार? -4 -4. मायनस मायनस बेरीज किंवा वजाबाकीमध्ये तुम्हाला काय सांगितलं? प्लस होतं. चिन्ह सेम असतील तर बेरीज करायची. मग 4 अधिक 4 किती होतं? 8. आणि चिन्ह कोणत्या संख्येचं येतं? मोठी संख्या. आता इथे सेम आहेत. समजा हेच -5 -4 असं असतं तर मायनस मायनस प्लस होणार. ठीक आहे, तुम्हाला सांगितलंय चिन्ह सेम असेल तर बेरीज वजाबाकी करताना बेरीज होणार. 5 अधिक 4 9. आणि मोठी संख्या कोण आहे? 5. 5 ला चिन्ह काय? वजा. म्हणजेच काय? बेरीज वजाबाकी करताना चिन्ह सेम असतील तर बेरीज करायची आणि चिन्ह वेगळे असतील. समजा -4 + 5 आहे. ठीक आहे, आता चिन्ह वेगवेगळी आहेत तर काय करायची? डायरेक्ट वजाबाकी. 5तून 4 गेला 1. मोठी संख्या कोण आहे? 5. म्हणजे चिन्ह काय येणार त्याला? प्लस. समजा दुसरं एखादं एक्झाम्पल, -4
+3 मायनस प्लस काय सांगितलंय तुम्हाला, मायनस प्लस मायनस होणार, चिन्ह वेगळे असतील तर वजाबाकी, चिन्ह सेम असतील तर बेरीज. मग 4तून 3 गेला, 1 राहिला, मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार रे, वजा येणार, म्हणजे वजा 1 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, असं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. बेरीज वजाबाकीमध्ये लक्षात ठेवायचं, जर सेम सेम चिन्ह असतील दोन्ही संख्यांना तर बेरीज करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, आणि वेगवेगळे चिन्ह असतील तर वजाबाकी करायची आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. आता पहा, हेच नियम सेम गुणाकार आणि भागाकाराला लागू आहेत, फक्त त्यांच्यामध्ये क्रिया जर गुणाकार असेल तर गुणाकार करायचा आणि भागाकार असेल तर भागाकार करायचा. फक्त चिन्हांच्या बाबतीत हे नियम लागू आहेत. बघा, गुणाकार ह्यांच्यामध्ये जर गुणाकार असेल तर क्रिया काय होणार, गुणाकारच क्रिया राहणार, फक्त चिन्हांसाठी हे नियम वापरायचे. सेम सेम चिन्ह असतील तर चिन्ह अधिक येणार, वेगवेगळे चिन्ह असतील तर चिन्ह वजा येणार, एवढं सोपं आहे. भागाकार पण समजा यांच्यामध्ये भागाकार आहे तर क्रिया काय होणार, भागाकारच होणार. म्हणजे समजा 2 डिवाइड -4 असं दिलेलं आहे. आता पहा, याचं चिन्ह मायनस आहे, याचं चिन्ह प्लस आहे. ठीक आहे, मग 2/4 याचं उत्तर काय येतं रे, 1/2 येतं, बरोबर. पण आलेल्या उत्तराला चिन्ह काय येणार, प्लस मायनस, चिन्ह काय येतं, मायनस, त्यामुळे आलेल्या उत्तराला चिन्ह असणार आहे मायनस. लक्षात ठेवा, बेरीज वजाबाकी करताना मोठ्या संख्येचे चिन्ह आपण पाहतो, पण भागाकार व गुणाकार करताना हे जे नियम आहेत हे नियम वापरून चिन्ह द्यायचे असतात, कारण इथे क्रिया होते गुणाकार आणि भागाकार. हे नियम व्यवस्थित लक्षात ठेवा, गुणाकार आणि भागाकार याच्यावरच डिटर्मिनंट अख्खा अवलंबून आहे. जर तुम्हाला मायनस प्लस चिन्ह चुकली तर डिटर्मिनंटचे 2 मार्क्स पण गेले आणि क्रॅमर्स रूल सोडवताना 3 मार्क्स देखील जाऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन डिटर्मिनंट चिन्ह व्यवस्थित पाहून सोडवायचे. आता हा डिटर्मिनंट सोडवायचा, आतमध्ये काही देऊ द्या, घाबरायचं नाही, डायरेक्ट सोडवायला घ्यायचं. काय करतो आपण, वजा इकडे एक ब्रॅकेट, मग आतमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तिरकस गुणाकार. 7/3 इंटू 1/2 मध्ये चिन्ह मायनस तसंच, नंतर इकडच्याचा इकडच्याशी गुणाकार. 5/3 इंटू 3/2. आता हे सोडून घ्या. आता यांचा गुणाकार कसा करायचा, तर काय, अंशाचा अंशाशी गुणाकार, छेदाचा छेदाशी गुणाकार. लक्षात घ्या, ज्यावेळी अपूर्णांक दिलेले असतात, परिमेय संख्या असतात, त्यावेळी डायरेक्ट गुणाकार करताना त्यांचा अंशाचा अंशाशी छेदाचा छेदाशी करायचा. मग आता 7 गुणिले 1 7 होणार, भागिले 3 दुने 6, वजा 5 गुणिले 3 15, भागिले 3 दुने 6. आता यांची वजाबाकी करायची आहे, मग वजाबाकी करताना आपल्याला छेद समान असायला हवं, बरोबर. मग इथे छेद समान आहे का, लक्षात घ्या, अपूर्णांकांचा गुणाकार किंवा भागाकार करताना छेद समान असण्याची गरज नसते, पण बेरीज किंवा वजाबाकी करताना नेहमी छेद समान असायला पाहिजेत, नसतील तर ते करून घ्यायचे. आता इथे छेद समान आहेत, मग डायरेक्ट आपण वजाबाकी करूयात. 7 वजा 15 भागिले 6. काय केलं, खालचा छेद एकदाच लिहिला कारण तो सेम आहे, आणि वरती 7 वजा 15, मग 7 वजा 15 उत्तर किती येतं, 8. आता मोठी संख्येचं चिन्ह याला वजा. बघा, मायनस प्लस काय होतं रे, मायनस. 15तून 7 गेले, किती राहिले, 8, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 7 आणि 15 यामध्ये मोठा कोण आहे, 15, म्हणून याला चिन्ह आलं मायनस, भागिले 6. आता हे तुम्ही पुढे सोडू शकता, अजून ह्या दोन्हींना 2 ने भाग जातो, मग 2 6 5 8, म्हणजेच उत्तर आलं -4/3. आता क्वेश्चन 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. आता खरा क्रॅमर्स रूल सुरू झाला. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय करत होतो, डिटर्मिनंट काढत होतो. आता ही इक्वेशन्स, सायमल्टेनियस इक्वेशन्स क्रॅमर रूलने कशी सोडवायचे ते पाहूयात. मग तुम्हाला आधी काय सांगितलं, सगळ्यात आधी ax + by बरोबर c या फॉर्म मध्ये आहेत की नाही बघायची. आहेत का, दोन्ही पण आहेत. ठीक आहे, मग पहिलं इक्वेशन 3x - 4y = 10, याला म्हणा इक्वेशन 1. नंतर 4x + 3y = 5, याला म्हणा इक्वेशन 2. आता ह्या इक्वेशन 1 आणि 2 वरनं a1 a2 b1 b2 c1 c2 च्या किमती काढून घ्यायच्या. मग a1 ची किंमत काय रे, a1 ह्या इक्वेशन 1 वरले सगळे a1 b1 c1, मग a1 ची किंमत 3, चिन्ह सकट उचलायचं आहे. b1 ची किंमत किती आहे, -4, आणि c1 ची किंमत किती आहे, 10. ठीक आहे, चिन्ह व्यवस्थित पाहिजेत. नंतर a2, इथे a2 ची किंमत किती आहे, 4. नंतर b2 ची किंमत किती आहे, 3. नंतर c2 ची किंमत किती आहे, 5. आता किमती निघाल्या, मग dx dy काढून घ्यायचे. d बरोबर काय, a1 a2 b1 b2, बरोबर. त्यानंतर dx बरोबर काय असतो, c1 c2 b1 b2. त्यानंतर dy बरोबर काय असतो, a1 a2 c1 c2, बरोबर. मग हे सगळं किमती काढून घ्यायच्या. आता
आता मी हे असं लिहिलंय, तुम्ही असं लिहू शकता किंवा डायरेक्ट तुमच्या पेपरमध्ये एका खाली एक काढू शकता किमती. ठीक आहे, आता फक्त किमती टाकायच्या आणि सोडवायचं. A1 A2 किती आहे 3 4, B1 B2 -4 3. मग सोडवा. हे काय करतो, दोन ब्रॅकेट घ्यायचे, मध्ये चिन्ह मायनस, 3 × 3 मायनस चिन्ह -4 × 4. ठीक आहे, आता 3 × 3 किती झालं 9, मध्ये चिन्ह मायनस, आतमध्ये 4 × 4 16 येणार आणि मायनस प्लस चिन्ह काय येतं मायनस. मग हे सोडवा. 9 मायनस मायनस प्लस होणार, 9 + 16 किती येतं 25. डी ची किंमत मिळाली 25. आता सेम dx काढून घ्या. dx = C1 C2 काय आहे 10 5 आणि B1 B2 जो इकडे होता तोच राहणार आहे बरोबर, -4 3. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 × 3 मध्ये चिन्ह मायनस असतो आणि इकडचा -4 × 5. कसंही सोडवा, तुम्हाला एकदा सराव झाल्यानंतर तुम्ही पटकन सोडू शकता. 10 × 3 30 -5 × 4 20, आतमध्ये काय येणार -20. 30 + 20 मायनस मायनस प्लस होणार, 30 + 20 किती येतं रे 50. ठीक आहे, आता dy काढून घ्या. मग dy बरोबर काय A1 A2 म्हणजे 3 4 आणि इकडे C1 C2 म्हणजे 10 5. काय केलं, फक्त पहिल्यामध्ये B1 B2 च्या ऐवजी C1 C2 टाकला. मग हे सोडवायचं. काय होणार 3 × 5 -10 × 4. मग 3 × 5 15 -10 × 4 40. 15 - 40 किती आलं -25. तिन्ही किमती मिळाल्यात. डी ची किंमत मिळाली, dx पण मिळाली, नंतर dy पण मिळाली बरोबर. मग आपला फॉर्म्युला यूज करा. x = काय असतं dx / d बरोबर. dx किती आहे 50 / d, d ची किंमत आहे 25. 25 दुने किती झाले 50. नंतर y बरोबर काय असतो dy / d, dy किती आहे -25 / d ची किंमत 25. 25 एके 25 आणि वजा अधिक चिन्ह काय येतं मायनस बरोबर. मिळाली x ची किंमत 2 मिळाली, y ची किंमत -1 मिळाली. मग याच्या खाली म्हणायचं therefore the solution is, मिळाले आपल्याला सोल्युशन. काय सोल्युशन मिळाले x, y = 2, -1. अशा प्रकारे क्रॅमर्स रूलने एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सगळ्यात आधी काय केलं, ax + by = c या फॉर्म मध्ये आहे की नाही चेक केलं. त्यानंतर A1 A2 B1 B2 C1 C2 च्या किमती काढल्या. त्यानंतर d dx आणि dy ह्या तिन्ही किमती काढल्या बरोबर. डिटर्मिनंट सॉल्व्ह करून घेतले. त्यानंतर x = काय असतं dx / d, मग ती किंमत काढली आणि y = dy / d. मग हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला सोल्युशन मिळालं. सोल्युशन x, y = 2, -1 हे सोल्युशन मिळालेलं आहे. आता इथे आपण डीप मध्ये पाहिलं A1 A2 B1 B2 C1 C2 च्या किमती काढून घेतल्या. पण एक्झाम्पल सोडवताना डायरेक्ट तुम्ही डी काढू शकता. A1 A2 B1 B2 असं कन्सिडर करायची गरज नाहीये. ते कसं करायचं ते आपण पुढील एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघू. आता पहा, जे सोल्युशन आले ते तुमचं बरोबर आले की नाही ते तुम्ही चेक करू शकता. आपण मागील दोन्ही मेथड सोडवताना कसं चेक करायचं ते पाहिले. इथं पण तेच x आणि y च्या किमती कोणत्या इक्वेशन मध्ये टाकून पाहिजे. जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर आपलं सोल्युशन बरोबर असणार आहे. मग 2, -1 टाकून बघा बरं या इक्वेशन मध्ये. 4 × 2 किती येतं 8 प्लस 3 × -1 म्हणजे 3 × -1 काय आला -3 मायनस प्लस चिन्ह काय येणार रे -3. 8 - 3 किती येतं 5. म्हणजेच आपलं जे सोल्युशन आलेलं आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे, आता पुढील एक्झाम्पल. आता यामध्ये A1 A2 C1 C2 मानायची गरज नाही. फक्त पहिली स्टेप काय करायची x + by = c या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. आता हे जे पहिले इक्वेशन आहे हे त्या फॉर्म मध्ये आहे का नाही. मग लिहून घ्या. कसं होणार ते बघा. 4x + 3y एवढं इकडे डाव्या बाजूला पाहिजे = हा -4 इकडं मायनस आहे, इकडे येऊन काय होणार +4 बरोबर. उजवीकडे आल्यानंतर चिन्ह चेंज होतात. उजवीकडून डावीकडे गेल्यानंतर पण चेंज होतात, डावीकडून उजवीकडे आल्यानंतर पण चेंज होतात. आता हे झालं पहिलं इक्वेशन x + by = c फॉर्म मध्ये. दुसरं इक्वेशन पण लिहून घ्या x + by = c मध्ये. 6 एका खाली एकच लिहायचे म्हणजे आपल्याला सोपं जातं. 6x y चा कोएफिशियंट इकडे हा -5y इकडे येऊन तो काय होणार रे डावीकडे आल्यानंतर +5y बरोबर. इकडे 8 आहे तो तसाच राहणार. अशा प्रकारे सोडवायचं. x + by = c या फॉर्म मध्येच त्यांना कन्वर्ट करायचं. म्हणजे काय केलं तुमच्या लक्षात आलंय का. पहा हे समीकरण काय केलं, इकडे y इकडे होता उजवीकडं, तो आपल्याला डावीकडे आणायचा होता म्हणून तो फक्त
त्याचं चिन्ह इकडे आल्यानंतर चेंज झालं 6x + 5y आणि c तर इकडेच ठेवायचा त्यामुळे तो तिथेच राहिला. एवढंच केलंय, बाकी जास्त काही केलेलं नाही. अशा प्रकारे इक्वेशन्स नेहमी या फॉर्म मध्ये करून घ्यायचे. आता झालं या फॉर्म मध्ये. मग तुम्हाला डी म्हणजे काय माहिती? डी बरोबर काय असतो? A1 A2 B1 B2. आता तुम्हाला A1 A2 B1 B2 लिहायची गरज नाही. तुम्हाला मी डायरेक्ट ट्रिक काय सांगितली आहे? र म न. ठीक आहे, पेन्सिलने लिहू शकता किंवा तुम्ही कन्सिडर करू शकता मनातल्या मनात. सोडवल्यानंतर तुम्हाला बरोबर जमेल. मग डी बरोबर काय असणार? पहिले र म बरोबर म्हणजे 4 6 A1 A2 B1 B2. कसंही लक्षात ठेवा तुम्ही, फक्त उत्तरात काढण्याची मतलबी. मग काय करायचे? 2 ब्रॅकेट मध्ये चिन्ह वजा बरोबर. मग 4 × 5 मायनस तसाच 3 × 6. आता तुम्हाला डिटर्मिनंट सोडवता येणं गरजेचं आहे. मग 4 × 5 किती होणार? 5 चोक 20 वजा 7 18. 20 वजा 18 किती आलं रे? 2. म्हणजेच डी ची किंमत आलेली आहे 2. आता र म झाले 9. dx dx ला आपण काय वापरतो? र म न म म्हणजे 9 येणार इथं बरोबर. 4 8 आणि म तसाच 3 5. मग हे पण सोडून घ्या. 4 × 5 C1 C2 B1 B2 बरोबर. मग 4 × 5 मध्ये चिन्ह वजा 3 × 8. हे सोडून घ्या. 4 × 5 किती येतं? 20 मध्ये चिन्ह वजा 8 त्रिक 24. आता चिन्ह व्यवस्थित पहा. 24 20 वजा अधिक मायनस प्लस काय होतं? मायनस. 24 मधून 20 गेले 4 राहणार. मोठ्या संख्येचं चिन्ह 24 ला चिन्ह काय? मायनस. त्यामुळे याला चिन्ह आलं मायनस. त्यानंतर dy dy बरोबर काय असतं? र म न म र न. र न म्हणजे पहिला र 4 6 A1 A2 आणि C1 C2 9 4 8. कसंही लक्षात ठेवा तुम्ही. पहा र म न म र न किंवा A1 A2 B1 B2. नंतर इथे A1 A2 ऐवजी C1 C2 B1 B2 तसाच आणि इथे A1 A2 तसाच C1 C2 B1 B2 च्या जागी. कसंही लक्षात ठेवा तुम्हाला जे सोपं वाटेल ते. इथे काय होणार? 2 ब्रॅकेट मध्ये चिन्ह वजा 4 × 8 मायनस चिन्ह तसंच 4 × 6. मग 4 × 8 8 चोक 32 वजा 4 × 6 24. 32 वजा 24 किती येतं? 8 बरोबर. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय? प्लस. त्यामुळे प्लस चिन्ह येणार. झालं. डी dx dy च्या किमती मिळाल्या. आता x आणि y च्या किमती काढून घ्यायच्या. मग x बरोबर काय असतो आपला? dx भागिले d. मग dx किती आहे रे? वजा 4 वजा 4 भागिले 2 किती उत्तर येणार? बेदुने 4 आणि चिन्ह काय येणार? मायनस प्लस मायनस म्हणजे x ची किंमत आली -2. आता y ची किंमत काढून घ्या. सेम y इक्वल टू काय असतो? dy भागिले d. dy किती आहे रे? 8 भागिले d. d किती आहे? 2. 8 भागिले 2 किती येतो? 4. y ची किंमत मिळालेली आहे 4. खाली वाक्य काय लिहिणार आपण? therefore the solution is x, y इक्वल टू x किती आला? वजा 2. चिन्ह व्यवस्थित पाहिजेत. 4. आता हे जे सोल्युशन आले ते बरोबर आले की नाही ते चेक करा बरं. ह्या इक्वेशन मध्ये टाकून बघा किंवा या बघा कोणत्याही बघा. 4x + 3y - 4 = 0 येतं का पहा. किंवा इथे टाकलं तरी चालेल डायरेक्ट. 4x + 3y = 4. मग 4x 4 × x ची किंमत किती आली? वजा 2 प्लस 3 × y ची किंमत किती आहे? 4. याचं उत्तर जर बरोबर 4 आलं तर आपलं उत्तर करेक्ट आहे. 4 × 2 वजा 8 बरोबर. वजा 2 आहे प्लस 4 त्रिक 12. 12 8 गेले किती राहिले? 4. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस म्हणजेच आले का रे? डावी बाजू बरोबर उजवी बाजू आले. याचा अर्थ आपलं जे सोल्युशन आलेलं आहे ते करेक्ट सोल्युशन आहे. आता पहा क्रॅमर्स रूल मध्ये तुम्ही म्हणाल ते A1 A2 B1 B2 ते दाखवलेच पाहिजे. असं काही नाहीये. तुम्ही डायरेक्ट असं सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपण इथे सोडवलं होतं A1 A2 B1 B2 C1 C2 D म्हणजे काय dx म्हणजे काय पहिले त्यांच्या किमती काढून घेतल्या होत्या. असं नाही केलं तरी देखील चालतं. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता पुढील क्वेश्चन नंबर 3. x + 2y = -1 2x - 3y = 12. आता इथे ax + by = c याच फॉर्म मध्ये दोन्ही इक्वेशन्स आहेत बरोबर. मग डायरेक्ट एकाखाली एक लिहून घ्यायची. x + 2y = -1 2x - 3y = 12. आता मग d dx dy इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे बरोबर. d बरोबर काय असतो? याला म्हणू आपण र म न. मग d बरोबर र म किंवा A1 A2 B1 B2 1 2 2 - 3. आता तुम्ही d ची किंमत काढू शकता किंवा आधी dx dy तिन्ही लिहून घेऊ शकता. मग dx बरोबर काय? र म न. न काय? -1 2 म
2 वजा 3 असं लिहून घेऊ शकता, मग किमती काढू शकता किंवा डायरेक्ट काढल्या तरी देखील चालतील. dy बरोबर काय होणार, र म न म र न 1 2 -1 12 असं करू शकता. ठीक आहे, म्हणजे काय पटकन नुसतं सॉल्व्ह करायचं नंतर. मग इकडे एक ब्रॅकेट मध्ये वजा, इकडे एक ब्रॅकेट 1 -3 1 इंटू -3 -2 इंटू 2 माहिती आहे. 1 इंटू -3 काय होणार -3 -2 इंटू 2 4 मायनस मायनस प्लस होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस 4 अधिक 3 किती आला 7 बरोबर. त्यानंतर dx आता फक्त सोडून घ्यायचं आहे, मध्ये चिन्ह वजा -1 इंटू -3 मायनस चिन्ह 2 इंटू 12 -1 इंटू -3 मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस चिन्ह येणार 3 गुणिले 1 3 मध्ये चिन्ह वजा 12 दुने 24 मायनस प्लस मायनस होणार बरोबर. 24 मधून 3 गेले 21 मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. आता हे dy सोडून घ्या वजा 1 इंटू 12 मायनस -1 इंटू 2 मग 1 इंटू 12 12 मायनस 1 इंटू 2 2 इंटू -1 -2 झाला मायनस मायनस प्लस होणार 12 प्लस 2 आला 14. ठीक आहे, आता dx dy तिन्ही किमती निघाल्या. आता therefore बाय क्रॅमर्स रूल किंवा बाय युजिंग क्रॅमर्स रूल x इक्वल टू काय होणार dx भागिले d. dx ची किंमत किती आहे वजा 21 भागिले वजा 7 वजा वजा काय होणार प्लस 7 21 बरोबर. आणि y बरोबर dy भागिले d. dy किती आहे 14 डिवाइड d वजा 7 7 दुने 14 आणि मायनस प्लस चिन्ह काय येणार मायनस, म्हणजेच x ची किंमत आली 3 y ची किंमत आली वजा 2 बरोबर. देअरफॉर आपण म्हणू शकतो x, y इक्वल टू खाली ओळ लिहायची ही x आलाय 3 y आलाय वजा 2 3, -2 इज द सोल्युशन. ठीक आहे, मग आता सोल्युशन बरोबर आले की चूक बघू बरं. x अधिक 2y बरोबर वजा 1 आला पाहिजे. x अधिक 2y x 3 अधिक 2 इंटू y 2 इंटू y ची किंमत किती आहे -2 मग 3 तसाच प्लस मायनस चिन्ह मायनस होणार 2 इंटू 2 4 आला 3 - 4 काय उत्तर येतं रे -1 आलंय का. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, याचाच अर्थ आपलं जे सोल्युशन आलेलं आहे ते बरोबर आलेलं आहे. आता पुढील एक्झाम्पल, सगळ्यात आधी x अधिक by बरोबर c आहे का फॉर्म मध्ये, दोन्ही पण आहेत, एका खाली एक लिहून घ्या 6x - 4y इक्वल टू -12 एका खाली एक का लिहायचे रे, a1 a2 b1 b2 पटापट आपल्याला कॉलम वाईज सापडले पाहिजेत म्हणून. नंतर 8x - 3y बरोबर -2 बघा, हा जो कॉलम येतो a1 a2 हा जो कॉलम येतो b1 b2 आणि हा जो कॉलम येतो c1 c2 असं, त्यामुळे पटकन सोडवता येतं. आता d ची किंमत काढून घ्या. d इक्वल टू काय रे, इथे हा कॉलम आहे आपला र म न बरोबर. मग पहिले र म येतात d मध्ये, र म न म र न क्रम लक्षात ठेवायचा. मग 6 8 आणि 4 चिन्ह सकट -4 -3. मग आता हे सोडवायचं, दोन ब्रॅकेट करून घ्यायचे. आता इथे 6 इंटू -3 मायनस चिन्ह तसंच इकडे -4 इंटू 8 म्हणजे सोडवा बरोबर. 6 इंटू -3 किती होणार 18 -18 मायनस मायनस चिन्ह काय होणार आता प्लस. हे तुम्ही डायरेक्ट करू शकतात, आतमध्ये तुम्हाला माहिती आहे मायनस राहणार आहे. 8 चौक 32 हे तुम्हाला सरावाने व्यवस्थित जमेल. आता मायनस प्लस काय होतं रे मायनस, चिन्ह वेगळी म्हणजे काय करायची वजाबाकी. 32 मधून 18 गेले किती राहिले 14 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय प्लस, त्यामुळे प्लसच येणार. नंतर dy आता र म झाला न काय -12 -2 आणि म -4 -3 चिन्ह व्यवस्थित पाहिजे आहेत. आता हे दोन ब्रॅकेट करून घ्या, सोडून घ्या. मग -12 इंटू -3 मायनस चिन्ह तसंच -4 इंटू -2. आता पहा मायनस मायनस काय होतं प्लस बरोबर, चिन्ह 12 36 त्यामुळे प्लस चिन्ह येणार याला आणि मायनस तसंच ठेवा. हा 4 दुने 8 मायनस मायनस 8 चिन्ह काय येणार रे प्लस येणार 36 वजा 8. मग आता 36 वजा 8 किती येतं 28. मोठ्या संख्येचं चिन्ह 36 ला चिन्ह प्लस आहे त्यामुळे प्लस चिन्ह आलं. नंतर सॉरी dy नाही हा dx आहे बरोबर. मग
dx बरोबर किती आला आपला 28. त्यानंतर dy बरोबर काय होणार र म न म र न र 6 8 किंवा तुम्हाला कळलं पाहिजे डी मध्ये फक्त याच्या जागी C1 C2 टाकायचे म्हणजेच -12 -2. तुम्ही ज्या प्रकारे लक्षात ठेवाल त्या प्रकारे लक्षात ठेवा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिटर्मिनंट सोडून घ्या. मग 6 × -2 -12 × 8. आता 6 × -2 चिन्ह काय येणार रे मायनस 7 12 मायनस मायनस चिन्ह होणार प्लस 12 96 बरोबर. आता मायनस प्लस काय होणार मायनस. मग 96 मधून 12 गेले किती शिल्लक राहतात 84. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लसच आहे त्यामुळे प्लसच येणार. आता एक गोष्ट लक्षात घ्या डी dx dy हे नेहमी एकमेकांच्या पटीतच येतात. म्हणजे काय एकतर dx भागिले d आपण करतो बरोबर त्यामुळे ते एकमेकांच्या पटीतच राहतात. जर पटीत येत नसतील तर आपलं कुठेतरी काहीतरी चुकलंय समजायचं आणि परत चेक करायचं. ठीक आहे. आता यावरनं x आणि y च्या किमती काढून घेऊयात. मग x इक्वल टू इथे तुम्ही लिहू शकता बाय युजिंग क्रॅमर्स रूल x इक्वल टू dx डिवाइड d. मग dx ची किंमत काय 28 भागिले डी ची किंमत किती आहे 14 14 2 28 बरोबर म्हणून x ची किंमत आली 2. सेम y ची काढून घ्या dy भागिले d. dy किती आलाय 84 भागिले d किती आलाय 14 14 84 बरोबर त्यामुळे y ची किंमत आली 6. आता हे जे सोल्युशन आले ते खाली लिहून घ्या. देअरफॉर द सोल्युशन इज x, y इक्वल टू 2, 6. इथे पहा इथे आपण x आणि y च्या किमती काढताना तुम्ही इथे लिहू शकता बाय युजिंग क्रॅमर्स रूल. नाही लिहिलं तरी चालेल पण जर व्यवस्थित हवं असेल तर तुम्ही लिहू शकता बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आता उत्तर जे आले ते बरोबर आले की नाही चेक करू बरं. 2 आणि 6 ह्या इक्वेशन मध्ये टाकून बघा -2 उत्तर आलं तर बरोबर आहे. 8 2 16 वजा 3 × 6 सायत्रिक 18 16 वजा 18 किती उत्तर येतं रे -2. म्हणजेच काय आपलं जे सोल्युशन आले x, y इक्वल टू 2, 6 हे सोल्युशन बरोबर आलेलं आहे. आता पुढील एक्झाम्पल. एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस दिलेलं असतं सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स युजिंग क्रॅमर्स रूल त्यावेळेसच क्रॅमर्स रूल वापरायचा आहे. नाहीतर ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करा दिला असेल आणि तुम्ही क्रॅमर्स रूलने सोडवाल असं चालत नाही. जी मेथड दिलेली आहे तिनेच ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. मग सगळ्यात आधी आपली स्टेप काय x + by = c अशा फॉर्म मध्ये आहे का आहे. आता इथे m आणि n व्हेरिएबल्स आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला a1 a2 b1 b2 तर मिळतात. ठीक आहे. मग x + by = c या फॉर्म प्रमाणे आहेत ते एका खाली एक लिहून घ्या. स्टेपनुसार जायचं त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. 4m + 6n = 54. दुसरं इक्वेशन 3m + 2n = 28. आता d dx dy नेहमीप्रमाणे हा तुमचा र नंतर म न किंवा a1 a2 b1 b2 c1 c2 कसे लक्षात ठेवा. मग d ची किंमत काय येणार र म म्हणजे 4 3 a1 a2 b1 b2 6 2. आता हे सोडून घ्या मध्ये चिन्ह मायनस सोडवायचं. 4 × 2 -6 × 3 इक्वल टू 4 × 2 8 मध्ये चिन्ह मायनस 6 × 3 18 मायनस प्लस काय होतं मायनस 18तून 8 गेले किती राहिले 10 मोठ्या संख्येचे चिन्ह 18 चिन्ह काय मायनस त्यामुळे याचं उत्तर आले -10. आता d ची किंमत निघाली नंतर आपण काय काढतो रे dx पण कधी ज्यावेळेस आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या असतात तेव्हा. पण इथं m आणि n च्या किमती काढायच्या त्यामुळे इथे घेताना dx च्या ऐवजी काय मानायचा dm. जो पहिला व्हेरिएबल आहे तो क्रिया सेमच आहे काहीच अवघड नाही फक्त x च्या ऐवजी इथं m घेतला आणि y च्या ऐवजी काय घेतला n कारण इथं व्हेरिएबल काय दिसतात आपल्याला m आणि n. मग र म न काय 54 28 आणि म 6 2 करा यांचा गुणाकार 54 × 2 वजा 6 × 28 54 × 2 किती येतं 108 बरोबर वजा 28 × 6 किती येतं 168. आता मायनस प्लस काय होणार मायनस 168 मधून 108 गेले किती शिल्लक राहतात 60 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस चिन्ह व्यवस्थित पाहिजेत. आता डीएम निघाला नंतर काय रे dy च्या ऐवजी dn काढायचा. र म न म र न र काय 4 3 किंवा a1 a2 c1 c2 54 28. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 28 वजा 54 × 3
आता 28 गुणिले 4 किती येतं? 8 चोक 32, 3 राहिले, 4 दुणे 8, 8 आणि 3 11, 112 वजा 54 गुणिले 3, 4 त्रिक 12, 1 आला, 5 त्रिक 15 आणि 1 16, 162. मायनस प्लस काय होणार? मायनस. 162 मधून 112 गेले, किती राहतात शिल्लक? 50. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? मायनस. ठीक आहे. आता डी, डीएम, डीएन तिन्हीच्या किमती काढल्या. मग खाली लिहायचं देअरफॉर बाय युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल नुसार एम आणि एम च्या किमती काढायच्या. आता आपण एक्स इक्वल टू काय करायचो? डीएक्स भागिले डी. मग सेम इथे एम इक्वल टू काय करायचा? डीएम डिवाइड टी. बरेचसे विद्यार्थी एम आणि एन बघून घाबरतात, पण काहीच नाही, सेम आहे. फक्त एक्स आणि वायच्या ऐवजी आपण वापरले एम आणि एन. मग डीएम किती आहे? -16 डिवाइड डी ची किंमत किती आहे इथं? -10. मायनस मायनस काय होणार रे? प्लस चिन्ह, आणि 60 भागिले 10 किती येतं? 6. एम ची व्हॅल्यू आली. नंतर एन इक्वल टू डीएन डिवाइड डी. डीएन किती आहे? -50 डिवाइड डी ची किंमत किती आली? -10. मायनस मायनस प्लस चिन्ह येणार आणि 5 आलं. म्हणजेच आपलं सोल्युशन आलेलं आहे एम कॉमा एन इक्वल टू 6, 5. त्यामुळे खाली तुम्ही ओळ लिहू शकता. देअरफॉर खाली लिहायचंय, आता जागा नाही त्यामुळे आपण वरती लिहितोय. सोल्युशन इज एम कॉमा एन इक्वल टू एम किती आहे? 6, 5. आता हे सोल्युशन बरोबर आले की नाही बघा बरं. सायत्रिक 18 एम होणार प्लस 2 गुणिले 5 किती येतं? 10. 18 अधिक 10 किती आलं? 28. म्हणजे जे सोल्युशन आलेलं आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे. आता पुढील एक्झाम्पल पाहू. 2x + 3y = 2, x - y/2 = 1/2. आता हे एक्झाम्पल बघा, इथे दोन इक्वेशन x + by = c या फॉर्म मध्ये, पण हे जे इक्वेशन आहे यामध्ये 1/2 दिसते. ठीक आहे. मग या इक्वेशन तुम्ही डायरेक्ट सिंपल यामध्ये कन्वर्ट करू शकता. ते कसं करायचं ते आपण पाहिले. जर या सगळ्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर खालचे जे आहेत छेद जो आहे तो कॅन्सल होणार आहे, बरोबर. मग याला म्हणायचं इक्वेशन 1, याला म्हणायचं इक्वेशन 2. मग इथे एक क्रिया करून घ्यायची फक्त, मल्टिप्लाय इक्वेशन 2. अशा प्रकारचं एक एक्झाम्पल आपण इलिमिनेशन मेथड मध्ये बघितलं होतं. 2 इक्वेशन अशी दिली होती, त्यांना पहिला आपण साध्या याच्यात कन्वर्ट करून घेतलं. ठीक आहे. मग मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय कितीने गुणायचे? 2 ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला गुणायचं. मग ते इक्वेशन काय होईल बरं? याला 2 ने गुणल्यानंतर 2 गुणिले x काय येणार? 2x मायनस 2 गुणिले 2 कॅन्सल होणार, फक्त y शिल्लक राहणार. आता हे तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे. 1/2 × 2, 2 कॅन्सल, 1 राहिला. ठीक आहे. हे आलं आपलं इक्वेशन 3. आता पहिलं आणि तिसरं इक्वेशन एका खाली एक लिहून घ्यायचं आणि मग सोडवायचं. मग पहिलं इक्वेशन काय? 2x + 3y. नाही लिहिलं तरी चालेल किंवा लिहिलं तरी चालेल फर्स्ट. आणि तिसरं इक्वेशन आलंय 2x - y = 1. इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे. हे इक्वेशन 3. शक्यतो एका खाली एक लिहून घ्यायची, म्हणजे मग आपल्याला सोडवताना प्रॉब्लेम येत नाही. आता a1 a2 2 झाला, b1 b2 3 - 1 आणि c1 c2 2 1. आता काय नाही, फक्त सोडवायचं आपलं. मग d ची किंमत काय असते? d = a1 a2 b1 b2 किंवा र म न. हे तिथं नाही लिहायचं, हे तुमच्यासाठी फक्त पेन्सिलने लिहू शकता किंवा लक्षात ठेवू शकता, किंवा डायरेक्ट a1 a2 b1 b2 लक्षात ठेवा. 2 2 तसंच, नंतर b1 b2 3 - 1. चिन्ह व्यवस्थित पाहिजे. मग 2 ब्रॅकेट मध्ये चिन्ह मायनस, 2 × -1 मध्ये चिन्ह मायनस, 3 × 2. आता हे सोडवा. 2 × -1 काय होणार? -2 मायनस 3 × 2 6, बरोबर. मायनस मायनस प्लस होणार, 6 अधिक 2 8. मोठ्या संख्येचं चिन्ह काय आलं? मायनस. नंतर dx. आता dx करताना काय करतो? x च्या कोएफिशियंट ऐवजी c1 c2 2 1 किंवा र म न म काय? 3 - 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × -1 मायनस 3 × 1 इक्वल टू 2 × -1 -2 मायनस 3 × 1 -3, बरोबर. मायनस मायनस प्लस होणार, 3 अधिक 2 5. मोठ्या संख्येचं चिन्ह काय आलं? मायनस. नंतर dy इक्वल टू काय येणार? र म न र न 2 2 आणि 2 1 2 2 1 किंवा काय? a1 a2 c1 c2. मग 2 × 1 मायनस 2 × 2 2 × 1 2 मायनस 2 × 2 4 मायनस प्लस काय होतं? मायनस. 4तून 2 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आलं.
आता हे फक्त आपल्याला सोडवायचे. देअरफॉर बाय युजिंग क्रॅमर्स रूल आता पहा इथे पटीत आलेले नाहीयेत. असं कधी कधी होऊ शकतं, तरी पण तुमचे कॅल्क्युलेशन तुम्ही परत चेक करून घ्यायचे, आपलं बरोबर आलंय की चूक आलंय काही. आता इथे सगळं व्यवस्थित आहे, त्यामुळे पुढे जायचं. ठीक आहे. एक्स इक्वल टू dx भागिले डी. dx किती आलाय -5 डिवाइड -8 म्हणजेच मायनस मायनस प्लस चिन्ह होणार 5 भागिले 8. आणि y इक्वल टू dy भागिले डी. dy ची किंमत किती आहे -2 डिवाइड डी. डी ची किंमत किती आहे -8 म्हणजेच मायनस मायनस प्लस होणार 1/4. बेचोक 8 बरोबर. एक्स आणि वायच्या किमती मिळाल्यात. काय एक्स ची किंमत मिळाली 5/8, वाय ची किंमत मिळाली 1/4. देअरफॉर द सोल्युशन इज, इथे आपण म्हणू शकतो खाली म्हणायचंय खालच्या लाईनीमध्ये एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्स ची किंमत किती आली 5,8 वाय ची किंमत आली 1,4. आता सोल्युशन बरोबर आलंय का चेक करू बरं. 2x + 3y = 2 आलं पाहिजे. मग 2x + 3y किती येतं बघू बरं. 2 × x च्या ऐवजी 5/8 प्लस 3 × y च्या ऐवजी 1/4. सोडवा बरं हे. 2 × 5 आता इथे बेचोक 8 होते म्हणजे इथे 4 आला. 5/4 प्लस 3 × 1 3/4. 5 + 3 खाली तेच समान आहे, त्यामुळे 5 + 3 किती आलं 8. 8 भागिले 4 किती आलं रे 2. म्हणजेच आपलं जे उत्तर आलेलं आहे ते करेक्ट आलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.3 संपूर्ण सोडवलेला आहे. या मित्रांनो लक्षात घ्या, जर प्रॅक्टिस सेट 1.3 डिटर्मिनंट मेथड म्हणजे डिटर्मिनंट कसा काढायचा, ठीक आहे, डिटर्मिनंट काढणे याच्यावर 2 मार्क्सचा क्वेश्चन पेपरला हमखास विचारला जातो 2 मार्क्स. आणि क्रॅमर्स रूल याच्यावर क्वेश्चन विचारला जातो 3 मार्क्स. हमखास 5 मार्क्स. प्रॅक्टिस सेट 1.3 5 मार्क्स तुमचे इथे फिक्स होऊन जातात. त्यामुळे जर 5 मार्क्स तुम्हाला हवे असतील तर हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि सोबत नोटबुक ठेवायची. ज्याप्रमाणे आपण स्टेप्स करतो त्याप्रमाणे तुम्ही एक एक स्टेप लिहून घ्यायची म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आता या प्रॅक्टिस सेट पर्यंत आपण काय करत होतो तर सायमल्टेनियस लिनिअर इक्वेशन सोडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 3 मेथड शिकलो. ठीक आहे. पहिली मेथड एलिमिनेशन, दुसरी ग्राफिकल आणि तिसरी क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. आता प्रॅक्टिस सेट 1.4 जो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला लिनिअर इक्वेशन्स दिलेले नसणार आहेत, पण त्यांचं कन्व्हर्जन आपण लिनिअर इक्वेशन्स मध्ये करू शकतो आणि मग ते या तिन्हीपैकी कोणती मेथड वापरून सोडवायचे. ठीक आहे. अशा प्रकारचा प्रॅक्टिस सेट 1.4 असणार आहे, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि ते बनवण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळत राहील. ठीक आहे. तुम्हाला काहीच करायचं नाहीये, फक्त चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.